कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। उपस्थित सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार। नागरिक सोशल फाउंडेशनच्या या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पामध्ये आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने कृष्णनीती हा विषय समजून घेण्यासाठी आलात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपले धन्यवादही देतो। मगाशीशी सायलीजी म्हणाल्या त्याप्रमाणे 30 सेकंदाच्या पलीकडे आपण एखादी गोष्ट पाहू शकत नाही, 2 मिनिटाच्या पलीकडे आपण कोणाचं काही ऐकू शकत नाही। असं असताना सुद्धा 2 तास माझं काहीतरी ऐकण्याची तयारी मनामध्ये ठेवून आपण आलात, याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला धन्यवादही देतो। खरं म्हणजे गरज कृष्णनीतीची या विषयाचा विचार करताना मला कृष्णनीती हा शब्द जितका जास्त मोहवतो किंवा जितका जास्त त्या विषयावरती मला बोलावं असं वाटतं, त्याहीपेक्षा जास्त मला गरज हा शब्द अधिक मोहवतो। कारण कृष्णनीती असं म्हणत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाभारतामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या नीती होऊन गेल्या। मग त्याच्यामध्ये भीष्मनीती असेल, विदुर नीती असेल, अशा अनेक उद्धव नीती असेल, अशा अनेक नीती झाल्या। त्याच्यानंतर विविध प्रकारच्या तत्ववेत्यांनी सुद्धा आपल्या आपल्या विचारधारा मांडल्या, ज्याच्यामध्ये आपण चाणक्य नीती म्हणतो, कौटिल्य नीती म्हणतो, वगैरे वगैरे अनेक शब्द आपण ऐकलेले असतात। पण असं असताना सुद्धा सर्वाधिक उहापोह हा कुठल्या नीतीचा केला गेला असेल किंवा सर्वाधिक चर्चा जर कुठल्या नीतीची होत असेल किंवा जनसामान्यांपासून अभ्यासकापर्यंत सुद्धा जर कुठल्या नीतीबद्दल बोललं गेलं असेल, तर मला असं वाटतं की ती म्हणजे फक्त आणि फक्त कृष्णनीती। मग असं या कृष्णनीतीमध्ये काय आहे की जे इतर नीतींमध्ये नाही, याचाच धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण साधारण पुढच्या 1-1.5 तासाच्या चिंतनातून करणार आहोत। त्याच्यापूर्वी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फक्त महाभारत किंवा कुठलं तरी एक पुराण किंवा कृष्ण चरित्र म्हणजे कृष्णनीती नाही। कारण कुठल्याही एका पुराणामध्ये किंवा कुठल्याही महाभारतामध्ये किंवा कुठल्याही एका ग्रंथामध्ये सलगपणाने त्याचा आपल्याला तसा उदाहरणं किंवा तसा उल्लेख आढळत नाही, तर ज्या ज्या पद्धतीने ती उदाहरणं, त्या चरित्रातले विविध प्रसंग, ते सगळे दाखले आपल्या समोर येतात, त्याद्वारे आपल्याला कृष्णाची त्या प्रसंगामधला विचार कळतो आणि तो जो विचार आहे तो विचार म्हणजेच कृष्णनीती आहे, दुसरं तिसरं काहीही नाही। कारण कृष्णनीती म्हणून आपण जर त्याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने करायला गेलो, हे मूळ ग्रंथामध्ये आहे, हे संस्कृतमध्ये आहे, हे अवघड आहे, हे आपल्याला कळणार नाही, अशी धारणा जर आपण घेऊन बसलो तर आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही। आणि मला असं वाटतं की 2 अभ्यासकांनी एखादा ग्रंथ कोळून पिण्यापेक्षा 200 लोकांच्या कानावरती त्या ग्रंथातलं मर्म पोहोचणं हे अधिक महत्त्वाचं असतं। आणि तसं जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपण साकल्याने या कृष्णनीतीचा विचार करायला हवा। सामान्यतः आपण असं म्हणतो की भारतीय संस्कृती ही राम आणि कृष्ण या 2 टोकांना धरून उभी आहे किंवा या 2 व्यक्तींच्या, 2 व्यक्तिमत्वांच्या, 2 विचारधारांच्या, 2 पद्धतीच्या आणि जगण्याच्या 2 बाजूंना धरून उभी आहे असं आपण म्हणतो। पण हे म्हणत असताना आपण यातला फरक लक्षात घेतला पाहिजे की राम हा आदर्शवादी होता, तर कृष्ण हा वास्तववादी किंवा व्यवहारवादी होता। वालीचा वध करणं असेल, 14 वर्षाचा वनवास सहन करणं असेल, आपल्या प्राणप्रिय पत्नीचा त्याग करणं असेल, आपल्या वडिलांचा मृत्यू सहन करणं असेल, रावणाशी युद्ध करणं असेल, या अत्यंत अलौकिक पातळीवरच्या गोष्टी करणारा राम सातत्याने आम्हाला हेच सांगतो आहे की आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम, मी दशरथाचा पुत्र असलेला राम आहे आणि मी मनुष्य रूपात आहे, मी माणूसच आहे, हे आम्हाला वारंवार सांगतो आहे। आणि दुसरीकडे मात्र काही मोजक्या प्रसंगांमध्ये हातात धरलेलं शस्त्र सोडलं तर संपूर्ण महाभारत फक्त आणि फक्त स्वतःच्या शिष्टाईवर, स्वतःच्या मुत्सद्देगिरीवर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या निर्णयावर आणि स्वतःच्या खेळीवर घडवून आणणारा कृष्ण प्रत्येक वेळी आपण पूर्णावतार आहोत हेच आपल्याला सांगतोय।
इतकंच नाही तर परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम हे सांगत असताना यदा यदा ही धर्मस्य हेही सांगायला तो मागे पुढे पाहत नाही. आपल्या अवताराचं प्रयोजन तो जसं सांगतो आहे तसंच मी हा अवतार पुन्हा पुन्हा घेऊन पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी उभं राहू शकतो असं आपल्याला आश्वस्तही करतो आहे. मग आपलं गणित कुठे चुकतंय? आपलं गणित चुकतं हे आहे की त्याची अट फक्त एक आहे. त्याची अट ही आहे की तुम्ही जर मला सर्वस्व मानलं, तुम्ही जर मला तुमचं सगळं देऊन टाकलं, तुम्ही जर मला माझ्या शरण आलात तर मी तुमच्यासाठी नक्कीच उभा आहे. आपली अडचण ही होते की आपण त्याला आपलं सर्वस्व देऊ शकत नाही. आपण सगळे निर्णय तो घेईल असं म्हणू शकत नाही. आपण त्याच्यापाशी त्या भावनेने जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला कृष्ण हा आपल्या सोबत तर असतो पण तो कुठेतरी आपल्यापासून दुरावलाय असं वाटतं. कृष्ण चरित्राचा अभ्यास करताना सामान्यतः आपल्याला बाळकृष्ण आवडतो, आपल्याला गोपी कृष्ण आवडतो, आपल्याला बासरीचे सूर काढणारा कृष्ण आवडत असतो, आपल्याला गोपिकांमध्ये खेळणारा कृष्ण आवडत असतो, आपल्याला कालियामर्दन करणारा कृष्ण आवडत असतो. पण तिथून जेव्हा सौप्तिक पर्वापासून महाभारतातला ऐतिहासिक कृष्ण आपल्याला भेटायला लागतो तेव्हा तो कृष्ण आपल्या सहजासहजी पचनी पडत नाही. आणि याच्या मागचं कारण हे आहे की तिथून कृष्णाची कूटनीती सुरू होते, तिथून कृष्णाची शिष्टाई सुरू होते, तिथून कृष्णाची जी त्याने नीती मांडली त्या नीतीचा विचार सुरू होतो, तिथून कृष्णाची मुत्सद्देगिरी सुरू होते आणि तिथून प्रत्येक पात्राच्या मागे उभा असलेला आपल्याला कृष्णाचा एक विचार दिसतो. रामायण आणि महाभारत यांच्यात म्हटलं तर खूप मोठा फरक आहे. पण आपण जर त्याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की रामायण सुद्धा काव्यमय आहे, रामायण सुद्धा सर्गबद्ध आहे. पण रामायणातला जो नेता आहे तो नेता एकच आहे आणि तो निर्विवादपणाने राम आहे. त्याच्या भोवती आपल्याला संपूर्ण चरित्रकथा फिरताना दिसते. महाभारतामध्ये असं होत नाही. महाभारताचा नायक श्रीकृष्ण आहे हे आपण मानतो, ते खरंही आहे. पण महाभारतातल्या जर आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पाहिल्या तर त्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनातून आपल्याला महाभारत पाहता येतं. मग कृष्णाचं मोठेपण काय? तर त्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या शेवटी आपल्याला कृष्ण आढळतो. त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा विचार त्याच्या स्वतःपेक्षाही कृष्णाने अधिक केलेला असतो. आणि म्हणून हीच कृष्णनीती आहे की ज्याच्यामध्ये केवळ स्वतःचं हित पाहिलं जात नाही तर समोरच्याचंही हित पाहिलं जातं. पण कुठपर्यंत? जोवर तो आपलं हित मान्य करतो आहे तोवर. ज्या क्षणी तो आपलं हित अमान्य करतो त्या क्षणी कृष्णाने हातात शस्त्र उगारलेलं आपल्याला दिसतं, त्या क्षणी आपल्याला कृष्णाने त्याला शासन केलेलं दिसतं, त्या क्षणी आपल्याला कृष्णाने स्वतःची शिष्टाई सोडून शस्त्राचा विवेक धरलेला आपल्याला दिसतो. आणि असे अनेक उदाहरणं आपल्याला याच्या पुढच्या भागातही पाहता येतात. महाभारताचं वैशिष्ट्य हे आहे बघा की कोणीच काही सोडत नाही. महाभारताचे जर आपण वेगवेगळे पात्र बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की भीष्म त्यांच्या अनेक प्रतिज्ञांना चिकटून बसलेले. ते स्वतःची कोणतीही प्रतिज्ञा, कोणताही शब्द सोडत नाही. द्रौपदी स्वतःचा त्रागा सोडत नाही. भीम कौरवांवरचा राग आणि अत्यंत टोकाची ईर्ष्या सोडू शकत नाही. युधिष्ठिर कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं चिंतन करणं सोडू शकत नाही. विदुर दुसऱ्यांच्या भूमिकेमध्ये स्वतःला पाहणं सोडू शकत नाही. दुर्योधन सातत्याने द्वेष करणं सोडू शकत नाही. कर्ण स्वतःच्या अहंकाराचा पीळ सोडू शकत नाही. पण कृष्णाने मात्र वेळोवेळी जे जे आवश्यक आहे ते सगळं सोडलेलं आपल्याला दिसतं. तुम्ही कुठलाही प्रसंग आठवा, त्या क्षणी त्या तिथल्या समजूतदार माणसाने जे सोडायला हवं आहे ते कृष्णाने सोडलंय. मग कधी तो मोठेपणा सोडला, कधी स्वतःच्या कुळाचा गर्व सोडला, कधी समोरच्याचे अवमानकारक किंवा अपमानकारक शब्द सहन केले. कारण शेवटी त्याचं अंतिमतः ध्येय जे होतं ते त्याला पूर्णपणे ठाऊक होतं की मला हेच ध्येय साध्य करायचंय आणि त्या ध्येयासाठी म्हणून मला जे जे करावं लागणार आहे ते सगळं मी केलेलं आहे आणि ते मी करणारच आहे. कृष्णनीतीचा अभ्यास किंवा विचार या दृष्टीने व्हावा. कारण हरिवंश हे पुराण आहे पण महाभारत मात्र इतिहास आहे. त्यामुळे महाभारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ऐतिहासिक श्रीकृष्ण याच भूमिकेतून त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि अभ्यासकांनी महाभारताचा अभ्यास करताना त्याचा इतिहास हा मूळ गाभा तसाच ठेवला. आणि भारतीय संस्कृतीच्या ज्या विविध शाखा आपल्याला दिसतात, मग त्याच्यामध्ये सामाजिक इतिहास असेल, सांस्कृतिक इतिहास असेल, साहित्याचा इतिहास असेल, तत्कालीन परिस्थितीचा इतिहास असेल, या सगळ्याचं मूळ शेवटी कुठेतरी परत एकदा महाभारतापाशी आणून सोडलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून भवभूती असं म्हणाला होता की एको रसहा करुणा एव, असं तो जरी म्हणाला
तरी सुद्धा आपल्याला असं दिसतं की शृंगार हा रस अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो, अनेक काव्यांमध्ये, अनेक मोठ्या कलाकृतींमध्ये. पण महाभारताचा मूळ रस जर कोणी कुठला आहे असं विचारलं तर त्याचा मूळ रस हा फक्त आणि फक्त करुणाच आहे. त्याचा मूळ रस दुसरा कुठलाही असू शकत नाही. जगन्नाथ पंडित त्याच्या काळामध्ये असं म्हणाला होता की तर्कोश तर्क शुद्धीयः वयमेव नान्यै आणि रसने शुरंजत धीयः वयमेव नान्यै. म्हणजे तुम्हाला तर्कातलं तर्क, कठोर असं तत्वज्ञान जर हवं असेल तर तुम्हाला आमच्याचकडे यावं लागेल. आणि रसने शुरंजत धीयः म्हणजे तुम्हाला रसाने ओथंबलेलं, लालित्याने परिपूर्ण असलेलं जर काही हवं असेल तरी सुद्धा तुम्हाला आमच्याचकडे यावं लागेल. या दोन्ही टोकांचा समतोल आपल्याला जर कुठे बघायचा असेल तर तो महाभारतामध्ये आपल्याला बघायला मिळतो. या दोन्ही टोकांचे कित्येक प्रसंग आपल्याला दिसतात की टोकाचं गंभीर तत्वज्ञान मांडलं गेलंय आणि टोकाचं लालित्य दुसरीकडे मांडलं गेलंय. आणि या दोन्ही भूमिकांचा जर समतोल करणारं व्यक्तिमत्व कुठलं असेल तर मला असं वाटतं की ते कृष्णाचं व्यक्तिमत्व आहे. कारण त्याच्या या दोन्ही, त्याच्या विविध रूपांमध्ये, त्याच्या विविध भूमिकांमध्ये आपल्याला ही दोन टोकं त्याने जोडलेली आढळतात. मी हे सगळं का बोलतोय याच्या मागचं कारण असं की कृष्ण नीतीचा विचार करताना महाभारताची थोडी पार्श्वभूमी जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. आपण जर डायरेक्ट कृष्ण नीतीचा विचार करायला लागलो आणि युद्धापासून विचार करायला लागलो तर आपल्याला अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत असूनही ती आपल्याला मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला जर ही पार्श्वभूमी माहीत असेल तर आपल्याला कृष्णाची भूमिका किंवा कृष्णाचा विचार किंवा कृष्णाचा स्वभाव हे थोडंसं समजून घेणं सोपं होतं. 100% तो कळू शकत नाही पण त्यातल्या त्यात तो कळतो आणि कृष्ण त्या क्षणी असं का वागला असेल हे समजून घेणं सोपं होतं. म्हणून मी हे सगळं बोलतोय. कृष्णाची कृष्णनीती विचार करताना मुळात आधी कृष्णाचं व्यक्तिमत्व समजून घ्यायला हवं. ते अगाध आहे, ते एक दीड तासामध्ये सांगून संपणारं नाहीये, ते एका जन्मात कदाचित वाचून किंवा समजून घेऊनही संपणार नाहीये. पण महाभारतामधलं फक्त एकच वाक्य जर सांगायचं झालं तर ते एक वाक्य असं आहे की नैव भूतो न भविष्यती कृष्णतुल्य गुणो पुमान. याचा अर्थ असा आहे की कृष्णासारखे गुण असलेला माणूस हा याच्या पूर्वी कधीही झाला नाही, आत्ताही तो नसेल आणि याच्या पुढेही तो होणार नाही. मग असे कृष्णामध्ये कोणते गुण होते? कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना आपल्याला त्याचे चमत्कार पटकन कळतात. त्याने कंसाचा वध केला, त्याने पुतना नावाच्या त्या राक्षसीला ठार मारलं, त्याने शकटासुराचा वध केला वगैरे वगैरे असे अनेक आपल्याला त्याचे चमत्कार माहिती आहे, कालिया मर्दन माहिती आहे. पण कृष्ण नीतीचा विचार करताना आपल्याला त्याने जे वध घडवून आणले किंवा युद्धामध्ये त्या त्यावेळी जे जे होणं अपेक्षित होतं ते कशा पद्धतीने घडवून आणलं याचा विचार करावा लागतो. आणि हे ज्याला कळलं त्याला भगवद्गीतेचं खरं मर्म कळतं किंवा मुळात भगवद्गीतेचं उपयोजन कळतं. महात्मा गांधींचा या बाबतीमध्ये थोडासा गोंधळ उडाला होता आणि तो असा होता की त्यांनी गीतेचा अभ्यास तर केला, गीतेला अगदी शिरोधार्ह मानलं, गीतेला त्यांनी हा एक उत्तम ग्रंथ आहे असं म्हणून त्याचा एका पद्धतीने अभ्यास सुरू केला. पण गीतेमध्ये सांगितलेली जे युद्धाची प्रेरणा आहे त्या प्रेरणेतून शेवटी हिंसा होणार आहे आणि ती हिंसा त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे ती गीता त्यांना तशीच्या तशी स्वीकारता येईना. इथे त्यांची थोडी वैचारिक कोंडी झाली. पण गीतेचं मर्म जर कोणाला कळलं असेल तर मला असं वाटतं ते लोकमान्य टिळकांना कळलं आणि म्हणून त्यांनी गीतेला नीतिशास्त्रावरचं एक उत्तम पुस्तक आहे हे असं म्हटलं आणि त्याच्यावरून त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कर्मयोगाची प्रेरणा दिली. त्याच्यामध्ये त्यांनी प्रेमयोगाची किंवा राजयोगाची किंवा धर्माची अशी कुठलीही प्रेरणा दिली नाही किंवा त्याच्यामधलं मुख्य सूत्र दुसरं कुठलंही ठेवलं नाही, तर त्यांनी कर्मयोग हे प्रमुख सूत्र मांडलं. याचं कारण त्यांना लक्षात आलं होतं की हा नीतिशास्त्रावरचा एक उत्तम ग्रंथ आहे. कारण ज्याची उत्पत्ती ही मुळातच अर्जुनाला युद्ध करण्यासाठी म्हणजे हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे, त्याला तुम्ही हिंसेपासून वेगळं करू शकत नाही. आणि हिंसा हिंसा असं म्हणत असताना तुमच्या आणि माझ्या डोक्यामध्ये जी हिंसा आहे ती हिंसा श्रीकृष्णाला अपेक्षित नव्हती. आपण हिंसेचं इतका चुकीचा, इतका वरवरचा, इतका पातळ आणि इतका थातुरमातुर अर्थ लावतो की आपण आपल्या अंगावर बसणाऱ्या डासाला मारलं म्हणजे आपण हिंसा केली असं समजतो. असं ते नाहीये, तसं अजिबातच ते हिंसेचा तसा अर्थ नाही.
जर तुम्हाला अहिंसा आणि हिंसा याच्यातला फरक समजून घ्यायचा असेल तर मला असं वाटतं ज्ञानेश्वरांनी एक खूप छान व्याख्या केली होती अहिंसेची. आणि ज्ञानेश्वर असं म्हणाले होते की जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे तेणे राहटणे ते दंडे अहिंसा करूगा. याचा अर्थ असा होतो की जगाच्या सुखाच्या उद्देशाने माझी शरीर, माझी वाणी आणि माझं मन यांच्याकडून म्हणून जे जे काही चांगलं केलं जाईल त्या त्या सगळ्याला मी अहिंसा मानतो, असं आम्हाला ज्ञानोबांनी सांगून ठेवलं. पण आपण मात्र त्या अहिंसेचा विचार करताना एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे, असं काही होत नसतो. धुधूध धुतात लोक. मला सांगा ना तुम्ही, मी सुद्धा खाली उतरल्यावर कोणी असं केलं तर अजिबात मार खाऊन घेणार नाही, 2 देऊनच घरी जाईल. असं होतं का कुठे? आणि हेच आपल्याला कृष्णनीती सांगते. रामायण आणि महाभारत याच्यातला फरक हा मुळातच अभ्यासकांच्या दृष्टीने 35 पिढ्यांचा आहे. आणि म्हणून बघा तुम्ही, रामायणामध्ये स्वतःच्या भावाला राज्य मिळालं नाही म्हणून रडणारा भरत आहे, आणि महाभारतामध्ये माझ्या भावाला राज्य मिळू नये, सुईच्या अग्रावरही बसेल एवढी भूमी मी देणार नाही असं म्हणणारा भाऊच आहे, तो दुर्योधन आहे. कारण रामाचा काळच हा अत्यंत आदर्शाचा काळ होता. वैदिक काळानंतरचा लगतचा काळ म्हणजे रामायण आहे, आणि रामायणामधल्या आदर्श संकल्पनांनी घेतलेलं राजकीय वळण म्हणजे महाभारत आहे. आणि त्यामुळे या दोघांचा विचार करताना आपल्याला त्या त्या पद्धतीने त्या त्या काळाकडे पाहावं लागतं. आपण रामायणातले तत्व महाभारताला लागू करू शकत नाही, कारण ती तिथे लागू होणारच नाही. आपणच आत्ता सहजपणाने बोलून जाता जाता आपण अगदी सहजपणे म्हणतो की काळ किती बदललाय बघा, 20 वर्षांपूर्वी असं नव्हतं. मग 20 वर्षात जर एवढ्या गोष्टी बदलू शकत असतील तर काही शेकडो हजारो वर्षांमध्ये किती गोष्टी बदलतील. आणि म्हणून त्या काळाला जी साजेशी भूमिका होती, त्या काळासाठी जी कालसुसंगत भूमिका होती, त्या काळासाठीची जी योग्य भूमिका होती, ती भूमिका आपल्याला श्रीकृष्णाने स्वीकारलेली दिसते. मग या कृष्णनीतीचा उहापोह करत असताना त्याचं एक मुख्य सूत्र कोणतं, ते धरणं अपेक्षित आहे किंवा ते गरजेचं आहे. कारण हे इतकं इतस्तः विखुरलेलं आहे की ते एका धाग्यात बसवणं तितकं सोपं नाही, पण ते समजून तर घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून मला जो काश्मीरी कवी होऊन गेला क्षेमेंद्र, त्या क्षेमेंद्राने केलेली व्याख्या फार महत्त्वाची वाटते. तो क्षेमेंद्र असं म्हणाला होता की कृष्णनीतीचे 2 प्रमुख लक्षण आहे, किंवा कृष्णनीती म्हणजे काय, तर कृष्णनीती म्हणजे अमला प्रज्ञा आणि सूक्ष्म दृष्टी. अमला प्रज्ञा म्हणजे ज्या बुद्धीला, अमला म्हणजे कोणत्याही प्रकारचा वाईट, कोणत्याही प्रकारचा मळ, कोणत्याही प्रकारचा वाईट विचार या सगळ्या गोष्टींचा स्पर्श झालेला नाही, अशी जी अत्यंत शुद्ध आहे ती म्हणजे अमला प्रज्ञा आहे. आणि सूक्ष्म दृष्टी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बारकाईने केलेला विचार जो आहे तो म्हणजे सूक्ष्म दृष्टी आहे. आणि कृष्णनीतीचा विचार करताना त्याच्या अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला ही अमला प्रज्ञा आणि सूक्ष्म दृष्टी या 2 मुद्द्यांचा विचार करावा लागतो, आणि या 2 मुद्द्यांवरच ते सर्व प्रसंग या कसोटीवरती ते उतरतात. मग हे सगळं होत असताना ही जी अमला प्रज्ञा आहे ती फक्त स्वतःचा विचार करते का, तर ती अजिबात स्वतःचा विचार करत नाही. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की स्वतःच्या हिताचा विचार करताना समोरच्याच्या हिताचाही विचार करणं, पण जोपर्यंत तो आपल्या हितामध्ये बाधा आणत नाही तोपर्यंतच त्याचा विचार करणं म्हणजे ही अमला प्रज्ञा आहे. आणि सूक्ष्म दृष्टी म्हणजे काय आहे, तर कुठल्याही गोष्टीचा इतका बारकाईने विचार करणं की त्या गोष्टीच्या नंतर काय परिणाम होऊ शकतात आणि त्या गोष्टीच्या मागे काय लागलेलं आहे, या दोघांचा समन्वय साधून आत्ताचा विचार करणं म्हणजे सूक्ष्म दृष्टी आहे. म्हणून कोणीतरी कृष्णाची व्याख्या फार सुंदर केली होती. एका अभ्यासक एका ठिकाणी असं म्हणाले होते की कृष्ण म्हणजे कोण, तर कृष्ण म्हणजे तो माणूस ज्याने भूतकाळाचं कधीही विस्मरण न करता भविष्य काळाचा वेध घेत असताना स्वतःच्या हातातून वर्तमान कधीही जाऊ दिला नाही, तो म्हणजे श्रीकृष्ण. आपण श्रीकृष्णाची व्याख्या अशी करतो, शंखचक्र गदा पद्म धरत, ते त्या अवताराचं वर्णन झालं, ती कृष्णनीती नाही झाली. कृष्णनीतीचा जर विचार करायचा असेल तर आत्ता या क्षणामध्ये तुमच्याशी बोलत असताना पुढे काय होणार आहे, मागे काय झालंय याचा विचार आपण करणं या ठिकाणी असताना ही म्हणजे कृष्णनीती आहे. आणि असं जर आपण केलं तर आपल्याला साहजिक लक्षात येतं की आपल्याला मागे काय झालं आहे ते स्मरण असतं, त्यामुळे आपल्याला पुढचे धोके टाळता येतात.
आणि मी आत्ता जे करतो आहे त्यातून मला कोणता धोका होऊ शकतो याची जर जाणीव आपल्याला असेल तर आपल्याला पुढचाही विनाश टाळता येतो. आणि महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर नेमका याच दोन गोष्टींचा एवढ्या साकल्याने विचार कोणीही केलेला आपल्याला दिसत नाही. म्हणून कृष्णनीती ही कृतीला फारसं महत्त्व देत नाही, तर ती हेतूला महत्त्व देते. तुमची कृती काय आहे याहीपेक्षा तुमचा हेतू काय आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं असतं. उद्या अचानक एक माणूस तुम्हाला रस्त्यात भेटला, त्याच्या हातामध्ये खूप मोठा चाकू आहे, तो तुम्हाला धमकी देतो आहे, तो तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करतो आहे, तर आपण त्याच्यापासून घाबरून पळू किंवा आपल्याला भीती वाटेल किंवा तो वाईट आहे अशी प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण होईल. पण दुसऱ्या प्रसंगामध्ये आपण कधीतरी एकटे जात असताना आपल्याला पोटाच्या विकाराने अत्यंतिक जोरात पोटात कळ आली, आपण रस्त्यात खाली कोसळलो, त्याच क्षणी एक माणूस आला धावत, म्हणाला मी डॉक्टर आहे, तुम्हाला घेऊन जातो दवाखान्यात घेऊन गेला आणि त्याने शस्त्रानेच आपल्या पोटावरती शस्त्रक्रिया केली आणि आपल्याला बरं केलं, तर तो या जगातला देवमाणूस आहे असं आपण म्हणू. दोघांचीही कृती तीच आहे, दोघांच्याही हातात शस्त्रच आहे, दोघांनीही आपल्याला एकट्यालाच गाठलंय, पण दोघांच्या हेतूमध्ये फरक आहे. त्यामुळे एक आपल्यासाठी देवमाणूस झालेला असतो आणि दुसरा हा आपल्यासाठी जगातला सर्वाधिक आणि सर्वात वाईट माणूस झालेला असतो. म्हणून हे आत्ता असं का केलं याचं उत्तर हे कृष्णनीतीमध्ये फार बारकाईने शोधावं लागतं की हे असं का केलं. एक साधा प्रसंग सांगतो. द्रोण पर्वातला एक प्रसंग आहे की युधिष्ठिर आणि कर्ण हे एकमेकांसमोर आले आणि कर्णाला अत्यंतिक आनंद झालाय की अरे माझ्यासमोर युधिष्ठिर आला, आता तर मी पाहूनच घेतो काय, कारण कर्णाच्या समोर युधिष्ठिर टिकणं हे शक्यच नाही. त्यामुळे कर्णाने त्याच्यावरती इतकं प्रचंड मोठं शरसंधान केलं, बाणांचा वर्षाव केला, त्याच्या रथावरचा ध्वज तुटला, त्याचा मुकुट पडला, त्याचा सारथी जखमी झाला, त्याच्या स्वतःच्या शरीरावरती विविध जखमा झाल्या आणि तो कसा बसा पळ काढून रणांगणातून पळत गेला, स्वतःच्या तंबूमध्ये गेला. थोड्या वेळानंतर अर्जुन तिथे आला. अर्जुन तिथे आल्यानंतर युधिष्ठिर त्याला म्हणाला, बरं झालं तू आलास ना, म्हणजे तू नक्कीच कर्णाला संपवून आला असशील. मला ही खात्री आहे की तू कर्णाला संपवल्याशिवाय आलाच नसशील. त्याने मला फार फार माझ्यावरती खूप मोठे आघात केले, मी एकटा आहे असं पाहून त्याने माझ्यावर खूप मोठं आक्रमण केलं, माझ्यावर शरसंधान केलं, माझ्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यावेळी अर्जुन म्हणाला, दादा मला हे काहीच माहीत नाही, मी युद्धात गुंतलेलो होतो, फक्त तुमचा ध्वज युद्धात कुठेही दिसेना म्हणून काळजीने मी तुमच्या तंबूत परतलो, तर तुम्ही इथे बसलेला आहात. मला हे काहीही माहीत नाही की तुमचं आणि कर्णाचं असं युद्ध झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर युधिष्ठिराला प्रचंड संताप झाला, कारण तो आधीच वैतागला होता आणि त्याने अर्जुनाला नाना पद्धतीने बोलायला सुरुवात केली की तुला काहीच कळत नाही, तुझा मोठा भाऊ हरला आहे आणि तू इतका पराक्रमी असूनही अजून तो कर्ण जिवंत, तू मला इथे कसं बघायला आला वगैरे वगैरे. आणि बोलता बोलता तो म्हणाला, काय उपयोग मग त्या गांडीव धनुष्याचा, फेकून देते गांडीव धनुष्य. असं म्हटल्यानंतर अर्जुनाला टोकाचा राग आला आणि तो हातात तलवार घेऊन युधिष्ठिराच्या अंगावरती धावून गेला. हे होत असताना कृष्ण तिथे उपस्थित होता. कृष्णाने त्याला आवरलं आणि कृष्णाने विचारलं की काय झालं. त्यावेळी तो म्हणाला की हे मला बोलत होते तोपर्यंत ठीक होतं, पण माझी प्रतिज्ञा आहे की जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याला बोलेल, जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याला बोल लावेल त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय मी राहणार नाही. दादा माझ्यासाठी वंदनीय आहे, पण मला त्यांचा शिरच्छेद करावा लागेल, कारण आता माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. माझी प्रतिज्ञाच आहे तशी. त्याच्यावरती कृष्ण म्हणाला, ठीक आहे तुझी प्रतिज्ञाच आहे, तर मग आता काय, मी काहीच बोलू शकत नाही मध्ये, पण धर्मशास्त्र काय सांगतं ते थोडंसं ऐकून घेतो का. त्याच्यावरती अर्जुन म्हणाला, काय सांगतं धर्मशास्त्र. त्याच्यावर कृष्ण म्हणाला की निंदा ही हत्येच्या बरोबरीचीच असते. तुला युधिष्ठिराला मारायचं असेल तर त्याची यथेच्छ निंदा कर, तो मेलाच आहे असं समज, त्याच्यासाठी त्याला मारायची गरज नाही. आणि मग अर्जुनाने युधिष्ठिराची यथेच्छ निंदा केली. त्याच्या मनामध्ये जे जे काय सगळं साकळलेलं होतं इतक्या दिवसांचं ते सगळं तो बोलून गेला की कशासाठी द्यूत खेळलं म्हणूनच हे झालं, तुझा कर्णापुढे टिकाव लागणार नव्हता तर गेलासच कशाला वगैरे वगैरे सगळं बोलून झालं. तो शांत झाला. कृष्ण म्हणाले, आटोपलं सगळं. त्याने परत खड्ग काढलं. म्हणे आता का. म्हणे माझी दुसरी प्रतिज्ञा आहे, जो दादांना बोलेल त्याला मी जिवंत ठेवणार नाही. म्हणजे आता मला माझ्यावरतीच चालवावं लागेल हे खड्ग, कारण मी ठेवूच शकत नाही त्याला जिवंत.
आणि दादा माझ्यासाठी इतके वंदनीय आहे की मी रागाच्या भरात बोललो, पण शेवटी बोललो तर मीच आहे ना, त्यामुळे आता मला जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, माझी प्रतिज्ञाच आहे तशी. कृष्ण परत एकदा म्हणाला, नाही ठीक आहे, प्रतिज्ञा आहे तर मग करावंच लागेल, पण धर्मशास्त्र काय सांगतं ते ऐकतोस का? अर्जुन परत एकदा म्हणाला, हो काय सांगतं? कृष्ण म्हणाला, आत्मस्तुती ही आत्मघातासारखीच आहे. तू आत्मस्तुती कर, तुझा आत्मघात झालाच म्हणून समज. आणि अर्जुनाने यथेच्छ स्वतःची स्तुती केली की मी कसा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे, मी कसं द्रौपदीला जिंकून आणलेला आहे, मी कसं पांडवांचा रक्षण करता आहे, माझ्यावर कशी सर्व सैन्याची धुरा आहे, वगैरे वगैरे. हे सगळं 10-15 मिनिटं झाल्यानंतर कृष्णाने विचारलं, आता सगळं आटोपलंय का? आता शांत झालंय का? आता काही नाही ना? म्हणला, नाही आता काही नाही. मग आता चला परत युद्धाला. कृष्णनीती ही अशी आहे आणि ही प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला दिसते. जरासंधाचा वध करायला जर एकटा भीम गेला असता तर त्याने कित्येक वेळा जरासंधाला उभा फाडला असता, पण तो परत परत जोडून उभा राहिला असता. त्यावेळी त्याला तिथे हे सांगायला कृष्णच अपेक्षित होता की तू त्याच्या शरीराचा एक भाग एकीकडे टाक आणि दुसरा भाग दुसरीकडे टाक आणि दोन्ही विरुद्ध दिशांना टाक, कारण ते जोडले जायला नको. हे सांगणारा दुसरा तिसरा कोणीही नव्हता, तर तो कृष्णच होता. जयद्रथाचा वध करत असताना पांडव सेनेने जयद्रथाला दिवसभर लपवून ठेवलं इतपत आपल्याला माहिती आहे, पण त्याला असा एक वर मिळाला होता की त्याचं मस्तक जर कोणी उडवलं आणि ते उडवलेलं मस्तक जर जमिनीवर पडलं तर ते जमिनीवर पडल्यानंतर तो ज्याच्या हातून मारला गेलाय त्या माणसाच्या मस्तकाचे म्हणजे त्याच्या डोक्याचे 100 तुकडे होतील, असा त्याला वर मिळालेला होता. कृष्णाने अर्जुनाला हे सांगितलं की हा सूर्य, हा जयद्रथ, पण लक्षात ठेव, एका बाणाने याचं मस्तक उडवल्यानंतर दुसऱ्या बाणाने ते टोलवत तुला बाहेर न्यायचंय कुरुक्षेत्राच्या. तिथे त्याचा बाप एक वृद्ध क्षत्र तपश्चर्या करत बसला होता, त्याच्या मांडीवरती हे पडू दे. अर्जुनाने पहिला बाण मारल्यानंतर त्याचा जयद्रथाचा शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्यानंतर ते मस्तक वर उडालं. वर उडाल्यानंतर अर्जुनाने पाठोपाठ इतके बाण मारले की ते बाणांनी टोलवत 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 कुरुक्षेत्राच्या बाहेर गेलं. तिथे त्याचे वडील तपश्चर्या करत बसले होते, त्यांच्या मांडीवरती ते पडलं. आपल्या साधनेत हा कसला व्यत्यय असं म्हणून त्यांनी डोळे उघडून पाहिलं आणि ते एकदम उभे राहिले. उभे राहिल्यानंतर ते मस्तक खाली पडलं. जयद्रथही मेला आणि त्याचा बापही मेला. हातात कोणतंही शस्त्र न घेता केलेली सगळी कारवाई येईल. म्हणजे मला तर असं वाटतं की आजच्या काळामध्ये जर कृष्ण असला असता ना तर तो एक सर्वोत्कृष्ट डिप्लोमॅट असला असता, प्रचंड मोठा. कारण त्याने म्हणजे, आणि बरं त्याच्यात परत मी तुझ्या तोट्याचा सौदा करतोय असा आविर्भाव कुठेच नव्हता. कौरवांकडे कृष्ण शिष्टाई करण्यासाठी म्हणजे शिष्टाईसाठी जेव्हा गेला तेव्हा त्याने, आपल्याला माहिती आहे की रामधारी सिंह दिनकरांनी रश्मिरथीमध्ये फार सुंदर म्हटलंय की दे दो केवल 5 ग्राम और रख लो अपनी धरती तमाम. पण ते 5 गाव सुद्धा देणं दुर्योधनाला जमलं नाही आणि तो अहंकारामध्ये म्हणाला की सुईच्या टोकावरती मावेल इतकी भूमी सुद्धा मी देऊ शकणार नाही. हे सगळं का झालं? कृष्णाला हे आधी माहीत नव्हतं का की हा एवढी भूमी पण देणार नाही? अर्थात माहीत होतं, पण ते त्याला त्याच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं. अनेकदा गोष्टी अशा असतात ना की त्या आपल्याला माहीत असतात, पण त्यात समोरच्याच्या तोंडून वदवून घ्याव्या लागतात, त्याशिवाय त्याच्यावर शिक्का बसत नाही. एकदा तुम्ही आमच्याकडे जेवायलाच यायचंय, हे त्यातलंच वाक्य असतं. समोरच्यालाही माहित असतं की एकदा कधीच येत नसतो, पण ते समोरच्याकडून म्हणून मी म्हटलं होतं तुम्हाला, ते एकदा कधीच सांगितलं जात नाही. त्यामुळे ते त्याच्याकडूनच ते यायला हवं होतं आणि ते तसंच आलं. तो तेच म्हणाला गर्वाने की सुईच्या टोकावर बसेल एवढीही भूमी मी तुम्हाला देऊ शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर तो अख्खा तृतीय सर्ग, तुमच्यापैकी जर काहींनी वाचला नसेल तर जरूर वाचा. रश्मिरथी अत्यंत सुंदर काव्य आहे आणि त्याच्यातला तिसरा तृतीय सर्ग म्हणजे तर रामधारी सिंह दिनकर यांना खरोखर साष्टांग दंडवत आहे की काय त्यांची प्रतिभा आहे की जंजीर बढ़ाकर सांध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. आणि एक ओळ मला इतकी आवडते की सुने को जो साध न सकता है वो मुझे क्यों बांध सकता है. सुना म्हणजे एकांतपण. जो एकांतपणामध्ये स्वतःवरती विजय मिळवू शकत नाही तो माझ्यावरती मला अटक करण्याची किंवा मला कैद करण्याची भाषा करतो आहे, असं कसं होऊ शकतं?
त्यामुळे तो तृतीय सर्ग जरूर वाचा रश्मिरथीतला. त्याच्यामध्ये हे कृष्ण शिष्टाईचं संपूर्ण प्रकरण म्हणजे प्रतिभेचा एक अत्युच्च आणि सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे की इतके सुंदर शब्द रामधारी सिंह दिनकरांनी आपल्याला त्याच्यामध्ये केलेले दिसतात. तर हा एक प्रसंग आहे की हे सगळं त्यावेळी अर्जुनाला सांगणं ही कृष्ण शिष्टाई होती. आणि हे फक्त त्याच म्हणजे असे मी तुम्हाला काही 2-4 प्रसंग सांगतोय, पण असं तुम्ही प्रत्येक प्रसंगाचा साकल्याने विचार करा. आणि बरं एवढं सगळं होऊन सुद्धा ज्यावेळी कृष्णाच्या कसोटीची परीक्षा आली किंवा कृष्णाची आता कसोटी लागणार अशी वेळ आली, त्यावेळी सुद्धा कृष्णाने केलेली जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा अजूनच वेगळी आहे. ज्यावेळी उत्तरेच्या गर्भावरती अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्याचा परिणाम झाल्यानंतर आता तो गर्भ वाचेल की नाही अशी निर्णायक स्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी अर्जुनाने जी प्रतिज्ञा घेतली, माफ करा, कृष्णाने जी प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा अशी होती की जर मी आयुष्यात एकदाही गप्पांमध्ये सुद्धा सहज म्हणून सुद्धा खोटं बोललो नसेल आणि जर मी एकदाही रणांगणातून पळून गेलो नसेल तर हा गर्भ जिवंत होऊ दे. प्रत्यक्षात चरित्र असं आहे की खोटं बोलण्याची एकही जागा कृष्णाने सोडली नाही आणि रणांगणातून पळून जाण्याचे त्याने विक्रम केले म्हणून त्याला रणछोड दास असं म्हटलं गेलं. जरासंधाने जितक्या वेळा कारवाई केली तितक्या वेळा कृष्ण पडून गेला. नंतर तर त्याने मथुरा ही संपूर्ण राजधानीच नेऊन द्वारकेला हलवली. पण असं होत असूनही उत्तरेच्या पोटातला गर्भ वाचला आणि कृष्ण चरित्रातला हा सर्वात मोठा अंतर्विरोध आहे. कारण ज्याला आपण सत्य मानतो ते सत्य हे बऱ्याचदा एकांगी असतं किंवा ते अर्धसत्य असतं. आणि म्हणून कृष्णाने जी सौप्तिक पर्वामध्ये सत्याची व्याख्या केली ती व्याख्या करत असताना त्याने असं म्हटलं होतं की यद्भूत हितमत्यंतम एतत् सत्यम मतम मम. याचा अर्थ असा होता की जे अधिकाधिक किंवा जे सर्व भूतांच्या सर्व जीवांच्या साठी उपयुक्त आहे, त्यांच्यासाठी जे लाभदायक आहे, त्यांच्यासाठी जे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी जे अनुकूल आहे ते म्हणजे सत्य आहे. फक्त मला वाटतं म्हणून किंवा तुला वाटतं म्हणून किंवा माझ्या फायद्याचं म्हणून किंवा तुझ्या फायद्याचं म्हणून जे सांगितलं जातं ते सत्य नाही, तर ज्याच्यामध्ये सर्वांचंच हित सामावलेलं आहे तेच आपलं सत्य आहे. आणि कृष्णाने फक्त सत्याचीच व्याख्या केली असं नाही, तर कृष्णाने धर्माची पण व्याख्या केली आहे. आणि ती धर्माची व्याख्या मला आजच्या काळामध्ये फार महत्त्वाची वाटते. कृष्णाने असं सांगितलं की स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. याचा अर्थ असा की स्वतःच्या धर्माचं पालन करत असताना आपल्याला मरण आलं तरीही ते श्रेयस्करच आहे. पण जर आपण परधर्मात गेलो तर तिथे मिळणारा जो सन्मान आहे किंवा तिथे मिळणारं जे जीवन आहे ते जवळपास मरणाच्याच लायकीचं आहे. आणि याच विचाराचा आत्ताच्या काळातला विचार सांगतो की प्रत्यक्ष इंद्राने जरी मला इंद्रपद देऊ केलं तरी सुद्धा पहिला अहिंदू म्हणून मरण्यापेक्षा ते इंद्रपद लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन. हे सावरकरांचं. हे सगळं मी आत्ता का बोलतोय? कारण मगाशी जेव्हा यांनी नागरिक सोशल फाउंडेशनची आपल्याला थोडक्यात माहिती दिली आणि त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले की कोणत्या 3 मुद्दे त्यांनी सरकारपुढे ठेवले आहे, त्याची मागणी केली आहे, त्याची कायदेशीर मांडणी केली आहे, ते पुढे जावं यासाठी त्यांचा आग्रह चालू आहे. ते फक्त त्यांच्यासाठी, फक्त माझ्यासाठी किंवा फक्त आजच्या दिवसासाठी नाही आहे. त्याचा अर्थच स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह हाच आहे. कारण बेकायदा धर्मांतर याच्यावरती बंदी यावी आणि त्याच्यावर रितसर कायदा व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. बेकायदा स्थलांतरित जे आपल्या इथे येत आहे आणि जे आपल्याला सापडताय, अचानक कुठे बांगलादेशी सापडले, कुठे रोहिंग्या सापडले, कुठे अजून कोणी सापडले, हे सगळं घडताना आपल्याला दिसतंय. आपल्याला लव जिहाद फोफावताना दिसतोय. आपल्याला पहलगाममध्ये तुमचा धर्म विचारून तुमच्यावरती गोळ्या मारल्या जात आहे. हे सगळीकडे सगळं घडत असताना आपण फक्त कृष्णनीती ऐकणं हे आपलं काम नाही आहे, तर ती कृष्णनीती अंमलात आणणं हे आपलं काम आहे.
कारण हे मी नाही सांगत, हे कवी इक्बालच म्हणालाय की दीने इलाही का बेबाक बेड़ा, न जेहू में रुका न सेहू में अटका, कि ये पार है जिसने लाखों समंदर दहाड़े में डूबा, दहाड़े म्हणजे दिवस, दहाड़े में डूबा वो गंगा के अंदर. इतक्या वर्षांपासूनचं होत असलेलं नृशंसांचं आक्रमण, दिन 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 म्हणत होत असलेलं आक्रमण, हे दहाडे में डूबा वो गंगा के अंदर, हेच आपल्याला आपली संस्कृती सांगते. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेयः हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपलं नागरिकत्व हे फक्त आधार आणि पॅन कार्डवरून कायदेशीरदृष्ट्या सिद्ध होतं. आपलं नागरिकत्व हे तुम्ही वंदे मातरमला उठून उभे राहतात का यावरून भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या सिद्ध होतं, हे लक्षात ठेवा. आणि हे जर होत नसेल ना, फार फार वेळ नाही लागणार, फार वेळ खरंच नाही लागणार. जरा बारकाईने आपण बातम्या वाचल्या तर आपल्याला कळतं की हे फक्त काश्मीर किंवा फक्त बंगाल किंवा फक्त आसाम ओरिसा इथे चालू नाही आहे. हे औरंगाबादमध्ये घडतंय, हे जालन्यामध्ये घडतंय, हे अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये घडतंय, हे पुण्यातल्या कोंढव्यामध्ये घडतंय. बघा तुम्ही, कित्येक बातम्या असतात. त्यामुळे या सगळ्याचा आजच्या स्थितीमध्ये उपयोग काय किंवा या सगळ्याचं आजच्या स्थितीतलं योगदान काय, तर हा सगळा विचार करणं आहे. बघा तुम्ही, श्रीकृष्ण हा पांडवांच्याच बाजूने का उभा होता हो? विचार करून बघा. श्रीकृष्ण हा पांडवांच्या बाजूने का? नातेवाईक होता वगैरे सगळं ठीक आहे, पण उलट अशा वेळी तर पहिले पळून जाणारे नातेवाईकच असतात. हां, कोणतीही अडचण आल्यानंतर नातेवाईक थोडी येतात आपल्याला, अगं नाही मला ना आज जरा हळदी कुंक, तिकडेच असतं त्या हळदी कुंकात, इकडे नाही येत. आपण संकटात असताना आपल्या सोबत उभी राहणारी माणसं कोण असतात याचा विचार करा. त्याच्यात नातेवाईक खूप कमी असतात. बिल्डिंग मधले, शेजारचे, पाजारचे, मित्र, जवळचे, ओळखीचे, आपल्या ग्रुपमधले, आपल्या ऑफिसमधले असे लोक असतात. नातेवाईक नंतर येतात, 8 तासाने, 10 तासाने, 15 तासाने नंतर येतात. त्यामुळे आपण एकमेकांना धरून राहिलो तर आपण एकमेकांसाठी उरू. जर आपण एकमेकांना धरून राहिलो नाही तर आपण एकमेकांसाठी सोडा, स्वतःसाठीही उरणार नाही. अशी अत्यंत विचित्र अवस्था सध्या बाहेर आहे. आणि त्याच्यासाठी या फाउंडेशन सारख्या काम करणाऱ्या अनेक संस्थांची गरज आहे. या एका संस्थेकडून जेवढं होतंय तेवढं ते करतातच आहे, पण अशा अनेक संस्थांची गरज आहे. आणि मुळात त्यांना आपण आपल्या पद्धतीने काय प्रतिसाद देऊ शकतो, मग तो ज्या कुठल्या माध्यमातून असेल त्या पद्धतीने आपण काय प्रतिसाद देऊ शकतो याच्यावरही ते अवलंबून आहे. कारण आज असं होतं, मगाशीच आम्ही चर्चा करत होतो, मी दीपकजींशी बोलत होतो, त्यावेळी एक लक्षात आलं की गंमत बघा तुम्ही, म्हणजे हे वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण आज सुद्धा मी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी व्याख्यानांना जातो. समोर जे बसलेले असतात ना, त्यांचं साधारण वय, सरासरी वय माझ्या दुप्पट असतं. सरासरी 50च्या पुढची माणसं व्याख्यानं वगैरे ऐकायला येतात. हे चुकीचं नाही आहे, हे वाईट नाही आहे, पण काय होतं, किती छान होतं व्याख्यान, याच्या पलीकडे काही होत नाही. मग शिवाजी आणि संभाजी ऐकल्यानंतर त्या संभाजीच्या दाढीतला केस सुद्धा आपल्याला पेलू शकत नाही. कारण शरीराच्या, बुद्धीच्या, मनाच्या काही क्षमता असतात. त्यामुळे ती ऊर्जा जर त्या तारुण्यातच वापरली गेली तर त्याचा पुढे उपयोग होणार आहे. मला असं वाटतं की आजच्या तरुणांनी व्याख्यानांना जाणं, कीर्तनांना जाणं, प्रवचनांना जाणं, परिसंवादाला जाणं, चर्चासत्रांना जाणं ही काळाची गरज आहे. आणि मग त्याच्यामधून त्यांना जे काय पुढे योगदान द्यायचं आहे ते ठरवू शकतात. असं नाही की त्यांनी इथेच आलं पाहिजे किंवा याच पद्धतीने काम केलं पाहिजे, पण त्यांना किमान कळू शकतं ना की काय चालू आहे आपल्या आजूबाजूला. आपल्या आजूबाजूला फक्त नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार नाही आहे सुरू. आपल्या आजूबाजूला जे वास्तव घडतंय ना त्याच्या डॉक्युमेंटरी तयार होऊन नेटफ्लिक्सवर येत आहेत. त्या 9/11 जेव्हा झालं अमेरिकेमध्ये, त्यावेळी एका दहशतवाद्याची डायरी सापडली होती आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणाला होता की कल रूस को टूटते देखा था, आज अमेरिका को गिरता देखेंगे. कल रूस को टूटते देखा था, आज अमेरिका को गिरता देखेंगे. हम बल्क के जिहाद के शोलों में कल इंडिया को जलता देखेंगे. हे एक दहशतवादी 9/11च्या वेळी म्हणाला होता. आणि काही दिवसांपूर्वी, 6-1 महिन्यापूर्वी नेटफ्लिक्सवरती ओसामा बिन लादेनची एक सिरीज आली, त्याच्यामध्ये या शहराचा उल्लेख आहे. खोटं वाटत असेल घरी जाऊन बघा. त्यामुळे आपण जे अनुभवतोय
ते दुर्दैवाने नेटफ्लिक्सच्या माध्यमातून परत आपल्या समोर येऊ नये असं जर वाटत असेल ना, तर आपल्याला ती स्थिती बदलायला हवी. आणि त्याच्यासाठी जर कुठला विचार पुढे नेणारा असेल तर मला वाटतं तो कृष्णनीतीचा विचार आहे. आणि कृष्णनीती हीच आपली आजची राष्ट्रनीती आहे. वेदकालीन ऋषी असं म्हणायचे की शिव भूत्वा शिवो भजेत. तुम्हाला जर शिवाची पूजा करायची असेल तर तुम्ही स्वतः शिव होणं अपेक्षित आहे. तसं कृष्ण भूत्वा कृष्णो भजेत, मी पुढे जाऊन म्हणेल राष्ट्र भूत्वा राष्ट्रो भजेत. तुम्हाला जर राष्ट्राची पूजा करायची असेल तर तुम्ही त्याच्यासाठी स्वतः राष्ट्र होणं अपेक्षित आहे, तसा विचार करणं आपण अपेक्षित आहे. सावरकरांनी मला काय त्याचे असा एक मोपल्याचे बंड नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये मला काय त्याचे असा एक विचार त्यांनी मांडला होता. तो आज आपल्याला पुसून टाकायचा आहे, कारण मला त्याचं सर्व काही आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर ही सुद्धा एक खूप मोठी कृष्णनीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा तुम्ही, त्याच्या नावापासून त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं नेतृत्व कोणी केलं तर ते 2 रणरागिणींनीच केलेलं होतं. इथपासून जे जे काही घडलं ते सगळं कृष्णनीती आहे. घर वापसी ही कृष्णनीती आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. आणि हे सगळं का? कारण कृष्णाने मुळातच स्वतःचं जे अधिष्ठान निर्माण केलं आहे ते धर्म संस्थापनार्थाय यासाठी आहे, म्हणून दुसऱ्या कशाहीसाठी नाही. तुम्ही बघा, आपल्याकडे असं म्हटलं जातं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याकडे सांगितलेले आहे. पण त्याच्यापैकी एकदा एका नीतिवत्त्याला आणि तत्ववेत्त्याला असा प्रश्न विचारला गेला की आणीबाणीची परिस्थिती जर उद्भवली आणि त्यावेळी आपल्याला एक पुरुषार्थ सोडावा लागला तर कुठले 3 सांभाळायचे? तर तो म्हणाला मोक्ष सोडा. मोक्षाचा विचार आत्ता करू नका, तुम्ही धर्म, काम आणि अर्थ याचा विचार करा. पुढे जाऊन जर अशी परिस्थिती आली की या तिघांमध्येही काम करणं आता शक्य नाही आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, तर काय सोडायचं? तर तो म्हणाला अशा वेळी काम सोडा, इच्छा स्वतःच्या बाजूला ठेवा, धर्म आणि अर्थ या दोघांमध्येच काम करा. आणि जर तुमच्याकडे फक्त हे 2च पर्याय असतील तर लक्षात ठेवा, सामान्य माणसं काम घेतात किंवा अर्थ घेतात आणि जे असामान्य माणसं असतात ना तेच धर्म निवडतात. आणि म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये या अवताराचं वर्णन करताना धर्मगुत, धर्मकृत, धर्मी असं केलेलं आहे. म्हणजे जो धर्म जाणणारा आहे, जो धर्म सांगणारा आहे आणि नवे नवे जो प्रत्यक्ष धर्मच आहे तो म्हणजे हा श्रीकृष्ण आहे असं आपल्याला सांगितलंय. आणि म्हणून श्रीकृष्ण कोण होता हो? तर श्रीकृष्ण हा गवळ्याचं पोर होता. श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. श्रीकृष्ण हा गोपिकांचा, त्यांच्या मनामधल्या प्रेमाचा एक वत्सल भाव होता. आणि श्रीकृष्ण हा रसवेत्ता, रसेश्वर आणि रसज्ञ होता. इतकंच नाही तर श्रीकृष्ण हा योगेश्वर होता. कारण महाभारतामध्ये जी योगाची व्याख्या केली गेली ती योगाची व्याख्या हीच मुळात अशी आहे की जे जे काही प्रतिकूल आहे ते स्वतःसाठी अनुकूल करून घेण्याची क्षमता असलेला आणि त्या दृष्टीने जे जे काय प्रयत्न केले जात आहे ते सगळं म्हणजे योग आहे. आणि म्हणून गीतेचं महत्त्व असं की ती योगानुसंधान या तत्वावर पण घासून पाहता येते आणि कर्मानुसंधान या तत्वावर पण घासून पाहता येते. या दोन्ही पद्धतीने जर आपण विचार केला ना तर या दोन्ही पद्धतीने आपल्याला गीतेचं महत्त्व कळतं. आणि कृष्णाने गीता सांगितली म्हणजे काय केलं? तुम्ही बघा, कृष्णाने गीतेमध्ये इतके प्रमाण दिले. सगळ्यात महत्त्वाचं त्याने अनासक्ती योग सांगितला, कारण तो स्वतःच अनासक्त होता. तो जेव्हा शिष्टाईच्या वेळी आला त्यावेळी त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आदरातिथ्य करायचं, त्याला खूप मोठ्या मोठ्या वस्तूंची भेट द्यायची, त्याला अनेक देणग्या द्यायच्या, त्याच्या दिमतीला चांगले सेवक आणि दासी ठेवायच्या आणि त्याला याच सगळ्या वातावरणामध्ये रममाण करून ठेवायचं, जेणेकरून तो जे बोलायला आला आहे त्याचा विसर पडावा, अशी कुठेतरी कौरव सैन्याची किंवा कौरव सेनेची धारणा होती. पण कृष्णाला कशाचाही मोह झाला नाही. कृष्ण कायम अनासक्त होता. त्याने कंसाला ठार मारलं पण त्याने त्याचं राज्य बळकावलं नाही. त्याने उग्रसेनाला ते राज्य दिलं. त्याने प्राग्ज्योतिषपूरचा पाडाव केला पण त्याने त्याच्या मुलाची तिथे संस्थापना केली. त्याने जरासंधाला ठार मारलं पण ते राज्य त्याने स्वतःकडे घेतलं नाही, तर त्याने त्याची परस्पर एक वेगळी व्यवस्था केली, त्याच्या मुलाला गादीवरती बसवलं. मला सांगायचं हे आहे की कृष्णाने कधीही स्वतःच्या फायद्यासाठी किंवा फक्त स्वतःसाठी मला हे हवं हे करण्याचं त्याने काहीही केलं नाही. तर कृष्णाने त्याला जे इतरांच्या हिताचं आहे
ते करण्याचं त्याने स्वतःच्या मनामध्ये तो दृढ निश्चय ठेवला. आणि म्हणून मी जी मगाशी तुम्हाला 2 लक्षणं सांगितली होती की सूक्ष्मदृष्टी आणि अमला प्रज्ञा, हे याच्याच वरून आपल्याला या कृष्णचरित्राचं चिंतन करावं लागतं. कारण याच दृष्टीने आपल्याला बघावं लागतं. म्हणजे भीमाची प्रतिज्ञा होती की मी रणांगणावरती कधीही कुठलंही शस्त्र, एकदा हातात धरलेलं शस्त्र खाली टाकणार नाही. आणि त्याच्यावरती जेव्हा नारायणास्त्राचा प्रयोग केला गेला तेव्हा कृष्णासह सगळ्यांनी मिळून त्याचे हात मागे बांधले. मागे बांधल्यानंतर ते पुढे जोडले. भीमाने नारायणास्त्राला नमस्कार केला आणि ते नारायणास्त्र थांबलं. हा विचार कृष्णाचा आहे. माझ्या आधी तू रथातून खाली उतर, हे अर्जुनाला सांगणारा दुसरा तिसरं कोणीही नाही, तर हे सांगणारा कृष्णच आहे. इतकंच नाही तर स्वतःच्या वंशाचा आपल्या डोळ्यांसमोर संहार होतो आहे आणि तो होऊ देणारा सुद्धा कृष्णच आहे. इतकंच नाही तर आपल्याला ज्याने बाण मारला त्याच्याशी शेवटचा संवाद करणारा सुद्धा कृष्णच आहे. त्यामुळे ही कृष्ण शिष्टाई आपल्याला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने समोर येते, इतक्या प्रसंगातून समोर येते की म्हणजे तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, असा प्रश्न विचारणारा कृष्णच आहे. विचार करा, त्याने कर्णाला त्याच्या स्वतःच्या स्वत्वाची जाणीव करून दिली, तो कोण आहे याची जाणीव करून दिली. आता याच्यामध्ये कर्णाचं हित होतं का? तर होतं तसं म्हटलं तर. पण याच्यामध्ये कृष्णाचं किंवा पांडवांचं हित जास्त होतं. कारण जर कृष्णाला हे आधीपासूनच माहीत होतं तर त्याने आधीपासून कदाचित कर्णाला त्याची जाणीव तो करून देऊ शकला असता, ज्या ज्या वेळी त्यांच्या भेटी झाल्या त्या त्यावेळी. पण युद्धाच्या निर्णायक क्षणीच त्याने ती जाणीव करून दिली आणि त्याच वेळी त्याने कुंतीची भेट घडवून आणली. त्यावेळी त्याने कुंतीला ते वचन कर्णाने दिलं, ते हेच होतं की तुझे 5 पुत्र जिवंत राहतील. काही झालं तरी तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, एकतर मी मरेन किंवा अर्जुन मरेन. हे सगळं घडवून आणणारा कोण आहे? हे सगळं घडवून आणणारा कृष्ण आहे. घटोत्कच हा कौरवांच्या सैन्यावरती चालून गेल्यानंतर कृष्णाने त्याच्यावरती वैजयंती अस्त्र सोडलं, म्हणजे वासवी शक्ती सोडली. ती वासवी शक्ती सोडल्यानंतर घटोत्कच ठार झाला, घटोत्कचाचा पाडाव झाला. ते झाल्यानंतर पांडवांच्या संपूर्ण शिबिरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुःख झालं, त्यांना शोककळा पसरली. कारण अर्थात तो भीमाचा मुलगा होता, पांडवांचा पुतण्या होता. कृष्ण मात्र तिथे समाधानाने पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता होती, समाधान होतं. त्याला युधिष्ठिराने विचारलं, तू असा हसतो का आहेस? भीमाला जर हे कळलं तर त्याला प्रचंड राग येईल. त्यावेळी त्याने कृष्णाने निर्णायक स्वरात विचारलेला हा प्रश्न होता की असं आहे का, मग मला सांगा तुम्हाला कोण हवं होतं? घटोत्कच हवा होता की श्रीकृष्ण हवा होता? घटोत्कच हवा होता की अर्जुन हवा होता? त्यावेळी त्यांनी मान खाली घालून उत्तर दिलं, आम्हाला अर्जुन हवा होता. मग श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुनाला वाचण्यासाठीच याला स्वतःचं बलिदान द्यावं लागलं. कारण कर्णाकडे जी वासवी शक्ती होती ती त्याने अर्जुनासाठी राखून ठेवली होती. ती जर याच्यावरती सोडली नसती आणि नंतर अर्जुनावरती सोडली असती तर अर्जुनाचा वध झाला असता. आणि जर हेही झालं नसतं तर याला मारण्याची वेगळी व्यवस्था नंतर मला करावी लागली असती. बघा, हे श्रीकृष्ण म्हणतोय भीमाच्या मुलाबद्दल की हा जर या युद्धात मेला नसता तर याला मारण्याची वेगळी व्यवस्था मला करावी लागली असती. याचं कारण का? याचं कारण असं की जो माणूस संकटाच्या काळामध्ये आपल्याला मदत करतो नंतर तो आपल्याला डोईजड होतो. साधा नियम आहे बघा. आणि त्यामुळे जर घटोत्कचाने त्यावेळी मदत केली असती आणि तो जगला असता तर नंतर त्याच्या मनामध्ये कदाचित सत्तेची लालसा निर्माण झाली असती आणि कदाचित अजून काहीतरी वेगळं झालं असतं. त्यामुळे त्याला संपवण्याची वेगळी व्यवस्था मला करावी लागली असती, असं श्रीकृष्णाने तिथे म्हटलंय. या इतक्या भूमिका आणि इतके प्रसंग आहेत असे सांगण्यासारखे की हे सगळं असं एक सव्वा तासामध्ये खरं तर सांगून संपणार नाही. पण या सगळ्याचा जो मूळ विचार आहे ना तो हाच आहे की तुमची कृती काय, याहीपेक्षा तुमचा हेतू काय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जर आपण महाभारतातले काही पात्र घेतले ना आणि त्यांचा हेतू आणि साधनं यांच्यामध्ये जर आपण त्यांचं वर्गीकरण केलं तर बघा की युक्त हेतू म्हणजे चांगला हेतू आणि युक्त साधन म्हणजे चांगलं साधन हे कोण आहे? तर हे युधिष्ठिर आहे की त्याचा हेतूही चांगला होता आणि त्याची साधनं पण चांगली होती. त्याने कधी वाईट असं काही केलं नाही. अयुक्त साधनं पण अयुक्त हेतू
दोघंही वाईट. हे कोण होतं? तर हा दुर्योधन होता. त्याची साधनही कायम वाईट होती आणि त्याचा हेतूही कायम वाईट होता. युक्त साधनं चांगली पण हेतू वाईट, हा सुद्धा पुन्हा एकदा दुर्योधन होता. कारण त्याचा मुळातच हेतू वाईट होता. त्यामुळे साधनं चांगली असली काय आणि वाईट असली काय त्याने काय फरक पडत नाही. आणि अयुक्त साधनं पण युक्त हेतू, हा श्रीकृष्ण होता. की भले त्याची साधनं काही वेळा अयुक्त असतील पण त्याचा हेतू मात्र कायम युक्त होता आणि कायम चांगला होता. आणि म्हणून त्याने जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं, जे आपल्या समोर अशा विविध प्रसंगातून तर येतच निश्चितपणाने, पण जेव्हा ते आपल्याला भगवद्गीतेच्या रूपातून समोर येतं ना, तेव्हा तुम्ही बघा गीतेतलं तत्वज्ञान सुद्धा इतकं असं काय म्हणूया आपण त्याला, इतकं सरळ सोट आहे, एखाद्या बंदुकीच्या बाणासारखं आहे. म्हणजे मला तो श्लोक अत्यंत आवडतो की हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. म्हणजे याच्यामध्ये कृष्णाने निवडलेले शब्द किती सुंदर आहे बघा. तो असं म्हणतो की तू हरणार नाहीसच. तो हेच सांगतोय, फक्त वेगळ्या पद्धतीने सांगतोय. तो म्हणतोय की जर तू हरलास, तुला जर असं वाटलं आणि तू मेलास या युद्धामध्ये, तर तू मेल्यानंतर सुद्धा स्वर्गाला पोहोचशील. का? कारण की तू तुझं कर्तव्य निभावलेलं आहे. तुझ्यावरती जे कर्तव्य दिलेलं आहे, तुला जे करायचं आहे, तुझी जी भूमिका आहे ती तू 100% पार पाडलेली आहेस आणि त्यामुळे तू स्वर्गपदालाच पोहोचणार आहेस. आणि तू जर जिंकलास तर अर्थात या संपूर्ण पृथ्वीचा स्वामी तू होणार आहे. तात्पर्य असं की तू कधीही हरणार नाही, त्यामुळे युद्धासाठी सज्ज हो. खरं म्हणजे युद्धाच्या सुरुवातीला आपल्यासारखा एखादा माणूस असला असता तर म्हणाला असता, बघ बाबा आता काही होऊ शकतं, मरू पण शकतो, तू करायचं आहे का तुला हे, एवढे बघ काय ते 11 अक्षहोणी सैन्य समोर आहे, तुझ्याकडे 7च अक्षहोणी आहे, त्यांच्याकडे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अनेक गोष्टी आहेत. तुझ्याकडे एकटा श्रीकृष्ण आहे, त्यानेही हातात शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली आहे. असं सगळं असताना तुला परवडणार आहे का, हे बसणार आहे का तुझ्या बजेटमध्ये, बघ बाबा, असं सगळं बोलून त्याला घरीच आणलं असतं. म्हणजे इतकं ते नंतर इतकं भावनिक पातळीवर गेलं असतं की तो म्हणला असता, नाही आता घरी जाऊन मी हळद दूध पिऊन झोपणार, आता शक्यच नाही मला हे करणं, होणारच नाही माझ्याच्याने. पण श्रीकृष्णाने त्याला असं नाही सांगितलं. श्रीकृष्णाने हारण्याचा उल्लेखच नाही केला. तो म्हणाला, मेलास तर स्वर्गपदाला पोहोचशील, जिंकलास तर पृथ्वीचा स्वामी होशील, हारणार नाहीच आहेस तू, कारण तू तुझं कर्तव्य पूर्णपणे बजावतोय. आणि म्हणून मा फलेषु कदाचन. आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर फारसा विश्वास ठेवत नाही किंवा त्याच्यावरच्या फारशा गोष्टी आपण बघत नाही, पण कधी कधी ना मला परवा एक वाक्य फार सुंदर आलं होतं. ते असं होतं की ते तसं नाहीच आहे म्हणजे शब्दशः, पण त्याचा जर आपण गर्भितार्थ लक्षात घेतला तर ते वाक्य फार सुंदर आहे. ते वाक्य असं आहे की कृष्ण अर्जुनाला विचारतो आहे की तुम्हारे सामने कौन है, तर अर्जुन म्हणतो वो मेरे अपने हैं, वो मेरे अपने हैं. आणि त्याच्यावरती कृष्ण पुढचा प्रश्न विचारतोय, अगर अपने है तो फिर सामने क्यों है. सोपं गणित आहे. वो मेरे अपने हैं, अगर अपने हैं तो सामने क्यों है. जर तुला ते तुझे आपले वाटतायत, हे तुला वाटतंय ना, हे तुला वाटतंय की ते तुझे आपले आहे, आणि जर ते तुझे सख्खे चुलत भाऊ असतील, जर तुझे अनेक नानाविध नातेवाईक त्याच्यामध्ये आहेत, ज्यांनी तुला शिकवलं ते तुझे गुरु आहे, ज्यांनी तुझ्यावरती तत्वज्ञानाचे संस्कार केले ते भीष्म आहे, ज्यांनी तुला अनेक गोष्टी चांगल्याच म्हणून सांगितल्या ते कृपाचार्य आहे, ज्यांनी नीतीची तुझ्यावरती शिकवण घालून दिली ते विदुर आहे, असे अनेक जण आहे. पण हे सगळे समोर का आहे. जर ते आपले असतील तर ते तुझ्या बाजूला असायला हवे, आणि ज्या अर्थी ते तुझ्या बाजूला नाहीत त्या अर्थी ते तुझे आपले नाहीत. इतका साधा सोपा सरळ अर्थ कृष्णाने सांगितलाय. बघा तुम्ही, गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी होते. त्याच्यामध्ये पहिला शब्द धर्मक्षेत्रे येतो. ते धर्माचंच क्षेत्र आहे. विनोबांनी पुढे गीताईचा अनुवाद करताना ते पवित्र क्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे असं केलं, पण ते धर्मक्षेत्र आहे, पवित्र क्षेत्र नाही. कारण त्याच्यामध्ये धर्माची एक वेगळी मांडणी करणं अपेक्षित आहे, जी मी धर्माची मांडणी मगाशी सांगितली तुम्हाला. आणि धर्म म्हणजे फक्त मी हिंदू धर्मात जन्माला आलो, हा मुसलमान धर्मात जन्म, हा तर एक अर्थ आहेच आहे,
पण आपण जर दुसरा अर्थ घेतला की धर्म म्हणजे तुमचं विहित कर्म किंवा तुमची इति कर्तव्यता किंवा निसर्ग नियम, यापैकी कोणताही अर्थ तुम्ही घ्या तरी सुद्धा त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला जो धर्म होता तो क्षात्र धर्म होता आणि क्षत्रिय धर्मानुसार सुद्धा अर्जुनाने त्यावेळी कौरवांचं पारिपत्य करणंच अपेक्षित होतं आणि हे त्याच्या मनावर बिंबवणं हीच कृष्ण शिष्टाई आहे आणि हीच कृष्ण नीती आहे. सामान्यतः आपण असं पाहतो की कोणतीही नीती ही जेव्हा अंमलात आणायची असते किंवा कोणताही विचार कोणतंही धोरण हे जेव्हा अंमलात आणायचं असतं तेव्हा आपल्या परंपरेमध्ये सांगितलं गेलं आहे की एक असते ती दंडनीती, एक असते ती ध्रुवनीती. दंडनीतीमध्ये एखाद्या माणसाने म्हणजे एखाद्या राजाने समजा एखादा नियम लागू केला, एखादा कायदा लागू केला आणि त्याचं जर अवलंबन नागरिकांकडून होत नसेल तर त्याच्यासाठी त्यांना वेळोवेळी जे त्यांना शासन करावं लागतं त्याला म्हटलं जातं दंडनीती. पण असेही काही लोक असतात की ज्यांच्याशी फक्त चर्चा केली, आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर त्याला फक्त समज दिली असतं ना, पोलिसांनी समज देऊन सोडून दिले, तर ही जी समज देणं असतं त्या समज देण्यातून जर त्या माणसाला ते कळत असेल आणि तो राजाच्या धोरणानुसार वागत असेल तर त्याला म्हटलं जातं ध्रुवनीती. आणि या दोन्ही नीतींचा श्रीकृष्णाने त्याच्या चरित्रामध्ये अत्यंत सुनियोजितपणे वापर करून घेतलेला दिसतो आणि या दोघं नीतींचा वापर करून त्याने स्वतःची एक वेगळी नीती सिद्ध केली आणि ती नीती होती कृष्ण नीती. आणि या नीतीवरती आधारित त्याने जेव्हा आपल्याला भगवद्गीता सांगितली तेव्हा त्याच्यामध्ये मगाशी मी म्हणलो की हतोबा प्राप्तसी स्वर्गम यासारखं उदाहरण आहे, नैनम चिंदंती शस्त्राणी यासारखा प्रचंड टोकाचा एक वेगळा आत्मविश्वास दिलेला आहे की तू कधीही मरू शकणार नाही, तुझा आत्मा अमर आहे. इतकंच नाही तर स्वतःसाठी अनुकूल असलेले सगळे मार्ग त्याने कायम खुले ठेवलेले आहे. तो म्हणाला ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, तुमचे माझ्यापर्यंत पोहोचण्याचे सर्व मार्ग खुले आहे. तुम्ही ज्या ज्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचता त्या त्या मार्गाने मीही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे कुठेही आपल्याला कोणतंही दार बंद नाही आहे, ते सगळे मार्ग त्याने खुले ठेवले. पण हे होत असताना दुसरीकडे मात्र व्यवसायात्मिका बुद्धी रेखेह कुरुनंदन बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम असं म्हणून तो बुद्धीचं एक वर्णन करतो आणि ती बुद्धी एकाच ठिकाणी कशी स्थिर राहावी, ती निश्चयात्मक स्वरूपाची कशी राहावी हे सुद्धा आपल्याला सांगतो. म्हणून कृष्ण म्हणजे कोण, तर मला ना तो एक फार गमतीशीर इथे दाखला असा द्यावासा वाटतो. तो दाखला असा आहे की मी लहान होतो, बँकेत जेव्हा आपण जातो, म्हणजे आता तरी ते मशीन आलं त्यामुळे त्यातून ते बंडल खाली येतं नोटांचं आणि ते पुढे जातं. आता खरं म्हणजे बँकेत कोणी जातच नाही, आता सगळे ऑनलाईन व्यवहार होतात. पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला त्याचं फार कौतुक वाटायचं की ती बंडल अशी तिथे ठेवलेली असायची आणि तो जो कॅशियर असायचा तो ते असं मोजत असायचा आणि तो ते बंडल मोजायचा 1, 2, 3 आणि ते अत्यंत म्हणजे आपल्यासाठी एक बंडल म्हणजे किती मोठी गोष्ट, पण त्यांना त्याचं काही वाटायचं नाही. ते बंडल ते खाली ड्रॉवरमध्ये टाकायचे, इकडे टाकायचे, कोणीतरी येऊन घेऊन जायचं, मला ते दे वगैरे. आणि असं वाटायचं लहानपणी की अरे किती श्रीमंत माणसं आहे, हे कॅशियर म्हणून तो बसलेला माणूस आहे हा किती श्रीमंत आहे, याच्याकडे एवढे पैसे, आता हा हे सगळे पैसे घरी घेऊन जाणार का, असा एक विचार असायचा. पण नंतर नंतर असं लक्षात यायला लागलं की कॅशियर म्हणून जो बसलेला माणूस असतो तो फक्त ते स्वीकारत असतो किंवा देत असतो. तो त्याच्याकडे आलेल्या त्या रिसिप्टवरती, त्या पावतीवरती पाहून तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करत असतो किंवा डेबिट करत असतो. तो तिथून जेव्हा उठतो तेव्हा त्याचं काहीही नसतं, ना त्याने डेबिट केलेलं असतं ना त्याने क्रेडिट केलेलं असतं, पण तरीही त्याने सर्व खाते योग्य पद्धतीने क्लोज केलेले असतात. कृष्ण हा असाच एक कॅशियर आहे. तो काहीही क्रेडिट करत नाही, तो काहीही डेबिट करत नाही, पण तो कुठेही कुठलाही घोळ घालत नाही. नाहीतर मग हिशेबात 360 रुपये कमी आले, आता माझ्याच पर्समधून देते बाई, हा माणूस कृष्ण होऊ शकत नाही. कारण त्याने ते नीट काम केलंच नाही मग. आणि म्हणून बघा ना तुम्ही, महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा जो शेवट आहे ना तो इतका व्यवस्थित झालाय आणि तरीही तो कृष्णाशी जोडलाय. म्हणजे मी लहान होतो तेव्हा ते ठिपक्यांची रांगोळी काढली जायची ना, तर ते ठिपके एकमेकांना जसे जोडून ती रांगोळी पूर्ण होते, तसं बघा तुम्ही महाभारत पूर्ण झालंय. तुम्ही कुठलीही व्यक्तिरेखा बघा, तिचा अंतिम क्षण
किंवा तिचं संपूर्ण चरित्र हे कृष्णाशी जोडलंच गेलंय, त्याच्यापासून ते वेगळं काढता येत नाही आपल्याला, की याच्यामध्ये कृष्णाचा काही अंतर्भाव नाही, हे वेगळं काढून ठेवा, असं होत नाही. जसं त्या ठिपक्यांच्या रांगोळीचं असतं की 4 वेगवेगळ्या 4 समया बाजूला काढलेल्या असतात, मध्यभागी एक छोटासा दिवा असतो, पण ठिपक्यांनी त्या सगळ्या समया त्या दिव्याला जोडलेल्या असतात. म्हटलं तर त्या समयीचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं, पण म्हटलं तर तिला काही अस्तित्व नसतं, कारण की त्या उरलेल्या चौघांशी जोडलेली असते आणि त्यामुळे तो मधला दिवा फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या सगळ्याचा विचार करताना हा विषय फार मोठा आहे, पण आपल्याला वेळेची पण मर्यादा आहे आणि एकदम सगळंच आत्ताच सांगून टाकल्यानंतर ते परत आपण त्यातलं किती आठवू शकणार, परत आपण त्यातलं किती झेपवू शकणार. त्यात परत आज संध्याकाळी मॅच आहे असं म्हणतात, बरं अजून परत काय ते झी मराठीवरच्या सिरियल असतीलच आज, माहीत नाही मला असतात की नाही, ते आज रविवार आहे, पण तरी तर ह्या सगळ्या उगाच आपलं मन तिकडे धावण्याच्या आधी मला ही शिष्टाई करू द्या की मी माझं भाषण वेळेत संपवतो. फक्त आपण सुरुवात केली होती ती कृष्णं वंदे जगद्गुरूंला सुरुवात केली होती, आणि जर हा कृष्ण आपल्याला आपल्या जीवनामध्ये तसाच्या तसा उतरवायचा असेल तर आपल्याला विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो ही भावना किंवा ही भूमिका घेणं आवश्यक आहे, तरच आपल्याला हा कृष्ण कळू शकतो. कुसुमाग्रजांनी एका कवितेमध्ये फार सुंदर म्हटलं, तिथे त्यांनाच कदाचित स्वतःचं जे स्वतःमधलं अनंत रूप आहे, आपण असं म्हणतो, आपण असं मानतो की आपल्या आत्म्याला कोणत्याही मर्यादा नाही आहे, तो अनंत आहे, तो विशाल आहे, तो सर्वव्यापी आहे, तो पूर्ण पुरुष आहे वगैरे वगैरे असं आपण मानतो. तर असं होत असताना ज्या कृष्णाने आपल्याला तो पूर्ण पुरुष आहे हे दाखवून दिलं. मगाशी मी तुम्हाला राम आणि कृष्ण हे सांगत होतो, त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की गंमत बघा, सर्व मर्यादांचं पालन करूनही मर्यादा पुरुषोत्तम कसं होता येतं हे रामाने आम्हाला दाखवून दिलंय, आणि सर्व मर्यादांचं उल्लंघन करूनही पूर्ण पुरुषोत्तम कसं होता येतं हे कृष्णाने आम्हाला दाखवून दिलं. आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या या ओळींनी मी माझ्या आजच्या चिंतनाचा शेवट करतो. ते असं म्हणतात की माझ्या साम्राज्यात आता माझा भूप मीच प्रजा, माझ्या साम्राज्यात आता माझा भूप मीच प्रजा, माझ्या देवळात झालो माझा देव मीच पूजा, माझ्या मनात शलाका विश्वगर्भ आकाशाची, माझ्या मनात शलाका विश्वगर्भ आकाशाची, माझ्या प्रज्ञेतून वदे भागीरथी प्रकाशाची, दूरतेला आली आता माझ्यापाशी जवळीक, दूरतेला आली आता माझ्यापाशी जवळीक, धरतीच्या मातीमध्ये स्वर्गाशी हो सोयरीक, आणि माझ्या आत्मतेस नाही आता अहंतेचा पार, माझ्या आत्मतेस नाही आता अहंतेचा पार, झाले अनंताचे घर, झाले अनंताचे घर, त्याला जीवनाचे दार, झाले अनंताचे घर, त्याला जीवनाचे दार. धन्यवाद.